नमस्कार मित्रांनो. कधी विचार केला आहे रोज सकाळी उगवणारा हा सूर्य, आकाशात चमकणारे तारे आणि झाडावरची ही सुंदर हिरवीगार पालवी, ही किमया नक्की कोणाची आहे? एका लहान बालकाने निसर्गाचे आभार मानणारी एक सुंदर कविता आज आपण पाहणार आहोत, जिचं नाव आहे देवा तू निर्मिले. चला तर मग या निसर्गमय प्रवासात एकत्र सामील होऊया. देवा तू निर्मिले सूर्य चंद्र तारे. तर बालमित्रांनो, आपल्या कवितेची पहिलीच ओळ आहे ही, देवा तू निर्मिले सूर्य चंद्र तारे. जरा विचार करा, जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपल्याला आकाशात काय दिसतं? चमचमणारा सोनेरी प्रकाश देणारा सूर्य, आणि रात्रीच्या वेळी आकाशात सुंदर शीतल चंद्र आणि लाखो लुकलुकणारे तारे दिसतात. हे सगळं कोणी बनवलं आहे? तर हे सगळं आपल्या प्रेमळ देवाने निर्माण केले आहे. ठीक आहे. इथे काही समानार्थी विरुद्धार्थी शब्द आणि काही कठीण शब्द पण आहे. निर्मिले, इथे खूप मुलांना कन्फ्युजन होतं. निर्मिले म्हणजे निर्मल का? नाही, निर्मल म्हणजे कोमल, ते वेगळं. हे निर्मिले आहे. निर्मिले म्हणजे तयार केले, निर्माण करणे. निर्माण ह्याचं रूट वर्ड आहे. निर्मिले म्हणजे तयार केले. तारे, नक्षत्रे. सूर्याचा समानार्थी शब्द आहे रवी. आता सूर्य म्हणजे काय ते आपल्याला माहिती आहे, पण समानार्थी शब्द जेव्हा लिहायला येतं तेव्हा हे आठवणार नाही, त्यामुळे वाचून घ्या. सूर्य, रवी, चंद्र, शशी, तारे, नक्षत्रे. तसंच दिवस विरुद्धार्थी शब्द रात्र, प्रकाश, अंधार. ठीक आहे. नेक्स्ट, तूच पाठविली गाणारी पाखरे. सकाळी उठल्यावर जेव्हा आपण बागेत किंवा खिडकीत येतो तेव्हा आपल्याला पक्ष्यांचा गोड आवाज ऐकू येतो, बरोबर ना? चिमणीची चिवचिव, कोकिळाची कुहू कुहू, जाणू काही हे पक्षी देवाचे गाणेच गात असतात. कवी म्हणतात की हे देवा, माणसाच्या मनाला आनंद देण्यासाठी ही गोड गाणी गाणारी सुंदर पाखरे म्हणजेच पक्षी तूच या जगात पाठवली आहेस. परत इथे काही कठीण शब्द, समानार्थी विरुद्धार्थी शब्द आहे. पाठविली म्हणजे पाठवले, पाखरे म्हणजे पक्षी, गाणारी म्हणजे गाणे, गोड गाणी गाणारी, पाखरे पक्षी, सुंदर, रम्य. गोडचं विरुद्धार्थी शब्द आहे कडू, शांतचं विरुद्धार्थी शब्द आहे कोलाहलमय. नेक्स्ट, झाडांना दिलीस हिरवी पालवी. मुलांनो, जेव्हा नवीन ऋतू येतो तेव्हा सुकलेल्या झाडांवर अचानक छोटी छोटी मऊ आणि अतिशय सुंदर अशी नवीन हिरवी पाने यायला लागतात. याच नवीन कोवळ्या पानांना आपण पालवी असं म्हणतो. कवी देवाला म्हणतात की हे देवा, या झाडांना इतका सुंदर हिरवागार रंग आणि ही नयनरम्य कोवळी पालवी तूच दिली आहेस, ज्यामुळे आपली पृथ्वी अतिशय सुंदर दिसते. इथे पालवी म्हणजे कोवळी पाने, हिरवी श्यामल, पालवीचं नवपल्लव किंवा कोवळी पाने. सुंदरचं विरुद्धार्थी शब्द कुरूप किंवा असुंदर. नेक्स्ट, मंद वारा त्यांना हळूच डोलवी. मागच्या ओळीत आपण पाहिलं की देवानं झाडांना सुंदर हिरवी पालवी दिली आहे. आता या ओळीत कवी सांगत आहेत की जेव्हा निसर्ग छान थंड आणि मंद वारा म्हणजे हलकी झुळूक वाहू लागतो, तेव्हा तो वारा या झाडांना आणि त्यांच्या कोवळ्या पानांना प्रेमाने हळूच डोलवतो. जाणू काही ती झाडे आनंदाने डान्स करायला लागतात. किती सुंदर दृश्य असं आहे ते. आणि इथे हळूच वारा म्हटलं आहे. वारा म्हणजे जोरदार येणारा वादळ नाही, हळू ब्रीज आपण म्हणतो ना, ब्रीज ते. मंद म्हणजे सौम्य, हळूवार. वारा म्हणजे हवा, डोलवी म्हणजे डोलवणे किंवा हलवणे. ठीक आहे. आणि मंदचं विरुद्धार्थी शब्द आहे तीव्र, शांतचं विरुद्धार्थी शब्द आहे अस्थिर, आणि हळूचं विरुद्धार्थी शब्द आहे चटकन. नेक्स्ट, पाण्याने तुडुंब नद्या नाले भरले. विचार करा, जेव्हा जोरदार पाऊस पडतो तेव्हा डोंगर दऱ्यांमधून पाणी व्हायला लागतं. कवी म्हणतात की हे देवा, तू या पृथ्वीवर पाणी देऊन सर्व नद्या आणि छोटे मोठे नाले तुडुंब म्हणजेच काठोकाठ भरून टाकले आहेस. पाण्याने भरलेल्या या नद्या संपूर्ण पृथ्वीला जीवन देतात, निसर्गाला हिरवगार ठेवतात.
इथे काही शब्द आहे. अच्छा, नदी आणि नालेचा अर्थ थोडा फरक असतो. नाले म्हणजे छोटी साईज, नदी म्हणजे मोठी साईज, असं एक सोप्या भाषेत समजून घ्या. ठीक आहे. या फोटोमध्ये राईट साईडला जो आहे तो नाला आहे आणि लेफ्ट साईडला जो आहे ती नदी आहे. ठीक आहे. पाणी, जल, नीर, वारी, तुडुंब म्हणजे ओसांडून, खचाखच, नद्या म्हणजे सरिता किंवा नदी, नाले, ओढे किंवा प्रवाह, भरले, परिपूर्ण, भरून जाणे. पाणी चं उलटं आहे निर्जल, तुडुंबचं उलटं आहे रिकामे किंवा अर्धवट, भरलेचं उलटं आहे ओसाड किंवा रिकामे. नेक्स्ट, तहानलेले प्राणी तृप्त झाले. मागच्या ओळीत आपण पाहिलं की देवाने नद्या आणि नाले पाण्याने तुडुंब भरून टाकले आहेत. आता या चित्रात बघा बरं, जंगलातील लहान मोठे प्राणी जसे की हत्ती, हरिण, ससा, माकड हे सगळे नदीकाठी आले आहेत. उन्हामुळे त्यांना खूप तहान लागली होती, पण देवाने नद्या भरल्यामुळे या सर्व तहानलेल्या प्राण्यांना गोड थंड पाणी प्यायला मिळालं आणि ते पाणी पिऊन ते तृप्त झाले, म्हणजेच मनापासून समाधानी झाले. इथे काही शब्द आहे आपल्याकडे. तहानलेले म्हणजे थर्स्टी, ज्यांना तहान लागली आहे. तृप्त म्हणजे समाधान झालेले, सॅटिस्फाईड. प्राणी, सर्व सजीव. विरुद्धार्थी शब्दामध्ये तृप्त, अतृप्त, समाधानी, असमाधानी. ठीक आहे. नेक्स्ट, प्रेमळ देवा तू सांभाळीशी सकळा. अच्छा, इथे सकळा म्हणजे खूप मुलांना वाटतं सकाळी का, फक्त सकाळी सकाळी देव आपल्याला सांभाळणार आहे का, असं कन्फ्युजन असतं. नाही, बिलकुल नाही. या सुंदर चित्रात बघा, देव बाप्पा आपले दोन्ही हात पुढे करून कसे उभे राहत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर किती छान हसू आहे. कवी म्हणतात की हे देवा तू खूप प्रेमळ आहेस, दयाळू आहेस. तू या सृष्टीतील फक्त माणसाचीच नाही तर लहान मोठे प्राणी, पक्षी, कीटक अशा सकळा म्हणजे सर्व सजीवांची अगदी मनापासून काळजी घेतोस. त्यांना वेळोवेळी अन्न पाणी देतोस आणि संकटसमयी त्यांचे रक्षण करतोस. ठीक आहे. तर इथे सर्वात कन्फ्युजिंग शब्द जो आहे सकळा म्हणजे सर्वांची, एव्हरीवन. सकळा म्हणजे इन शॉर्टमध्ये एव्हरीवन, सबको. ठीक आहे. तर येस, प्रेमळ, दयाळू, देव, ईश्वर. प्रेमळचं उलटं आहे कठोर, सकळाचं उलटं आहे काही. ठीक आहे. ओके. नेक्स्ट, तसाच संभाळी आम्हा बाळा. या चित्रात बघा, देव बाप्पा किती प्रेमाने या लहान मुलांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद देत आहेत. लहान मुले देवाला प्रार्थना करत आहेत की हे देवा तू जसं या संपूर्ण सृष्टीचा, नद्या, नाल्यांचा, प्राणी पक्ष्यांचा आणि झाडांचा सांभाळ करतोस, अगदी त्याचप्रमाणे आम्हा लहान बाळांनाही म्हणजेच आम्हालाही तुझ्या मायेच्या सावलीत ठेव. आमचं रक्षण कर आणि आम्हाला नेहमी चांगला मार्ग दाखव. किती सुंदर प्रार्थना आहे ही. ठीक आहे. तर इथे असं काही मोठे असे कठीण शब्द नाही आहे. ठीक है. नेक्स्ट, अच्छा, इसको एक बार हिंदी में समझ लेते हैं, तो जिसका मराठी बहुत वीक है उनको भी थोड़ा सा रिवीजन हो जाएगा कि हिंदी में इन सब का बेसिकली क्या क्या मतलब है. ठीक है. तो पहली लाइन से चालू करते हैं. ठीक है. देवा तू निर्मिले सूर्य चंद्र तारे. हे भगवान, तुम्ही ने इस सूर्य, चांद और तारों को बनाया है. तुझ पाठविली गाणारी पाखरे. तुम्ही ने ही इस धरती पर मीठे गीत गाने वाले पक्षी भेजे हैं. झाडांना दिली हिरवी पालवी. तुम्ही ने ही पेड़ों को नई और सुंदर हरी पत्तियां दी है. मंद वारा त्यांना हळूच डोलवी और हल्की ठंडी हवा उन्हें धीरे से झुला झुलाती है. पाण्याने तुडुंब नद्या नाले भरले. तुम्ही ने नदियों और नालों को पानी से लबालब भर दिया है. हाँ. नेक्स्ट, तहानलेले प्राणी तृप्त झाले. मतलब हे दयालु भगवान, तुम इस संसार के सभी जीवों का ख्याल रखते हो. मतलब जैसे प्यासे जानवरों की प्यास बुझाई गई और वे तृप्त हो गए. ठीक है. प्रेमळ देवा तू संभाळीशी सकळा. मतलब तुम इस संसार के सभी जीवों का बहुत अच्छे से ध्यान रख रहे हो. नेक्स्ट, तसाच संभाळी आम्हा बाळा. मतलब
उसी तरह हम छोटे बच्चों को भी हमेशा रक्षा देना और हमारा ख्याल रखना। ठीक है। अच्छा, एग्ज़ाम में इसमें बड़े आंसर्स नहीं होते हैं, बट इसमें मेक सेंटेंसेस होते हैं। जैसे शब्द दिया जाता है और तुम्हें उसे वाक्य बनाना है, तो यहाँ पे कुछ मैंने सैम्पल हर लाइन से इम्पोर्टेंट क्या क्या शब्द है उसके वाक्य बना करके लिखे हैं, तुम स्क्रीनशॉट करके पढ़ सकते हो। ठीक है। हर लाइन के लिए हुए है, तो आप यहाँ से, ऐसा नहीं है ज़रूरी कि यही लिखे, आप अपने हिसाब से भी सेंटेंसेस बना के लिख सकते हो। ये बस एक सैम्पल है। ठीक है। ऐसे ही इसके अलावा एका वाक्यात उत्तरे लिहा, मतलब 1 सेंटेंसेस के भी आंसर के साथ दिए हुए हैं। ऑलमोस्ट हर लाइन से एक एक क्वेश्चन और एक एक आंसर निकल ही जाता है, तो वही सैम्पल मैंने यहाँ पे दिया हुआ है। ठीक है। ओके, आई थिंक इतना काफ़ी है। तो चलो, अभी हमने 2 चैप्टर कंप्लीट कर लिए हैं और ये तीसरा चैप्टर है, या फिर पहली पोयम इसको बोल सकते हैं। तो ठीक है गाइस, बने रहिए हमारे साथ। जैसे कि मैंने पिछली बार भी कहा है, हमारे 3 और यूट्यूब चैनल्स हैं, 2 और यूट्यूब चैनल्स हैं। समग्र विद्या पाइथन, जहाँ पे हम आर्टिफिशियल इंटेलिजेंस और डेटा लर्निंग सिखाते हैं, और समग्र विद्या ड्रोन, जहाँ पे हम ड्रोन के बहुत ही बेसिक सिखाते हैं बच्चों के हिसाब से। और ये तीसरा चैनल है समग्र विद्या स्कूल, जहाँ पे हम CBSE बोर्ड, SSC बोर्ड, ICSE बोर्ड के वीडियोस अपलोड करने वाले हैं धीरे धीरे। तो अभी 5th स्टैंडर्ड का चल रहा है, एक आध महीने में 5th स्टैंडर्ड के ऑलमोस्ट सारे सब्जेक्ट्स आ जाएंगे, फिर हम मूव करेंगे अगले स्टैंडर्ड की ओर। तब तक बने रहिए हमारे साथ। थैंक यू वेरी मच। और हाँ, अगर आपकी कोई स्पेशल रिक्वायरमेंट है तो आप कमेंट में डाल सकते हो और हम उसे कंप्लीट करने की कोशिश करेंगे।